काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा। अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं। आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला कलाटणी देणारा नवा मुद्दा मांडलाय। तसंच राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंदू अशोक खरातचं कनेक्शन अजित पवारांच्या पक्षावर ताबा मिळवण्यासाठी वापरण्यात आलं, असा नवा हल्लाबोल रोहित पवारांनी केला। अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचा संशय निर्माण करणाऱ्या काही वस्तू आढळल्या। अजित पवार जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक करण्यात आलं होतं, त्यामागचा हेतू पक्ष बळकावण्याचा होता, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला। अजितदादा हयात असताना अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं। कदाचित नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा, असं काय होतं का? अजित पवारांच्या पक्षातील आमदारांनी विमान अपघाताबाबत बोलू नये असा त्यांच्यावर दबाव होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांच्या अपघातावर बोलले नाहीत, असा मुद्दा शरद पवारांच्या पक्षाकडून मांडण्यात आला। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हा अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्यासाठी गेले काही महिन्यापासून दादा हयात असतानाच प्रयत्नशील होते। दादांनी बोलूनही दाखवलं होतं की काही लोक बीजेपीच्या दरवाज्यात उभे आहेत आणि म्हणूनच विलिनीकरणाचा विषय दादांनी सुरू केला होता। विलिनीकरणाचा विषय या लोकांना खटकत होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळी जादू आणि आमदारांवर दबाव असल्याचा आरोप करण्यात आला, त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं। नागरिकांमध्ये अपघातावरून गैरसमज निर्माण व्हावेत यासाठीचे हे प्रयत्न असल्याचा टोला लगावण्यात आला। राज्यात नाशिकमधल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू नाशिकच्या भोंदू बाबानं केली असल्याचा कयास वर्तवला जातोय। घराबाहेर काळी जादू करण्याचा हेतू काय, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय संशय कल्लोळाचा ओम भट स्वाहा सुरू झालाय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी।